साथ कायम असू देत. मगाशी बुवा सांगून गेले दोन्ही पण सुतार आहेत. साला कोण काढतो ते बघूया. पण या ठिकाणी आपण साला काढण्यासाठी नंतर परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित. बरोबर ना? म्हणून मगाशी कोपऱ्यातून जास्तच आवाज होता. खरं आहे बुवा, कारण इथे खुर्चीवरती बसल्यावरती कळतं की 100 लोकांमध्ये एकटा बोलणारा आणि गाणारा त्याची काय हालत होत असते. काय बरोबर आहे ना? सुरुवातीला परमेश्वराचं नामस्मरण करूया भजनाच्या माध्यमातून. भजन म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण, नाही का? संत तुकाराम महाराजांनी काय म्हटलं आहे बघा, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. बरोबर ना? एक सांगायचं राहून गेलं. या ठिकाणी सन्माननीय घेवडे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या होते माझ्या मंडळाच्या वतीने. सॉरी बुवा, माफ करा, कारण जवळचं असतं तर माणसाला दिसत नाही अशी परिस्थिती आहे. संत तुकाराम महाराजांनी काय म्हटलं, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. म्हणजे काय, या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने संत तुकाराम महाराजांनी परिपूर्णता प्राप्त करून दिली आणि भक्तीचा मार्ग सोपा केला, नाही का? कारण आजकाल भजन पूजन कीर्तन कमी होत चाललंय. बरोबर ना? आज तरुण पिढी बघा ना कुठे चालले बघा, व्यसनाच्या आहारी चालले, नाही का? पण ते कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून हे भजन पूजन कीर्तन हे केलं पाहिजे. आयुष्यामध्ये चार शब्द बघा बुवा लॉजिक आहेत, लक्ष देऊन ऐका, जास्त लिहून घेऊ नका कारण सुरुवात आहे. साला जास्त तुम्हीच काढणं वाटतं बहुतेक. आयुष्यामध्ये 4 शब्द मॅजिक आहेत. कोणते? विठोबा, तुकोबा, ज्ञानोबा आणि शिवबा. विठोबाने काय दिलं तर प्रेम दिलं, नाही का? विठोबाने काय दिलं? प्रेम दिलं. तुकोबाने हा माथा सुधारण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबा माऊलींनी काय दिलं? ज्ञानेश्वरी दिली. आणि शिवबाने काय दिलं तर इथे बसण्यासाठी स्वातंत्र्य दिलं. म्हणून आज आपण भजन पूजन कीर्तन जे करतो ते छत्रपती शिवाजी महाराजांवर. एकदा जोरदार महाराजांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलं माहिती आहे का? रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार हा संपूर्ण माणसाचे आयुष्य बदलून टाकतो. म्हणून परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. आज आम्हाला भाग्यवान समजतो की आज आम्ही लहानपणापासून ह्या भजन क्षेत्रात आहोत. कुठेतरी हा भजनाचा कळस पाया जो पुढे उंचावर ठेवला पाहिजे, नेऊन ठेवला पाहिजे. म्हणून आम्ही आज छोटे छोटे बुवांसारखे कलाकार आहेत, माझ्यासारखे. आज बरेचसे कोकणात कलाकार तयार होत आहेत. आम्ही पण नवोदित कलाकार आहोत, थोडं समजून घ्या बुवा. डबलबारीमध्ये आम्ही नवोदित आहोत तुमच्यासाठी. तुमचे अनेक कार्यक्रम होत असतात. हा आपला दोघांचा दुसरा कार्यक्रम आहे, आठवत आहे का? असू दे. या ठिकाणी वाटतवरून माझा सक्का मामा नसला तरी सगळे माझे मामाच आहेत. या ठिकाणी जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ देत वाटतकरांसाठी, कारण ते मेजॉरिटी जास्त आहे, देऊळगावावरून पण आलेले आहेत खूप. त्याचप्रमाणे सांगायचं राहून गेलं बुवा, ज्या ठिकाणी आपली धामणशात तिरंगी सामना आहे त्याचे आयोजक सुद्धा आलेत. तेच मला म्हणतात बुवांना माहिती आहे काय? म्हटलं त्यांना सांगतो. तर एकदा माझे धामणसेवाले वाण्यासाठी त्यांना मी एकदा धन्यवाद देतो, कारण खूप लांबून आलेत ते. सुरुवातीला भजन घेऊया. थोडा पेटीचा आवाज कमी करा.
स्पर्श होता तुझा विसरलो भान मी, स्पर्श होता तुझा विसरलो भान मी, धुंद श्वासातला प्राशिला गंध मी, धुंद श्वासातला प्राशिला गंध मी, नयन का देहई मिटून तू घेतला, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. या ठिकाणी बुवा सांगायचं म्हणजे या ठिकाणी अशी फरमाईश होती की जास्त नाट्यसंगीत झाली पाहिजे. मग तुमच्याकडून पण अपेक्षा आहे आयोजकांची, नक्कीच पूर्ण कराल अशी माझी खात्री आहे. या ठिकाणी आमचे परममित्र संदेश पारधी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याला सुद्धा मी मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो. बरेचसे कलावंत आहेत या ठिकाणी, सर्वांचीच नावं घेत नाहीत, सर्वांनी समजून घ्यावं एवढीच अपेक्षा करतो. सर्व मंगल मागले सर्व मंगल मांगल्ये सर्व मंगल मागले सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमो हे
सर्वस्ताते हरे देवे नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नमो दैवे महादेवी शिवाज्ञये सतत नमः सर्वस्ताते हरे देवे नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते हरि म्हणा पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री पंढरीनाथ महाराज विघ्नहर्ता वक्रतुंड श्री गणपती गजानन महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी जगद्गुरु तुकाराम महाराज आये गावदेवी माते आये कुलस्वामिनी माते आये चंडिका देवी माते आये वरदान देवी माते आये गुडाई देवी माते श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज बजरंग बली गो ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांस हा मानाचा मुद्रा हर हर महादेव बजरंग बली सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर श्रीमान चंद्रकांत जाधव बुवा